संध्याकाळचे 6 वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरलेला होता. दिवसभर माळरानावर चारा चरून गुरेढोरे आपापल्या गोठ्यांकडे शांतपणे जात होती. त्यांच्या मागे गुराखीसुद्धा त्यांच्यावर न ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता. वडाच्या पारावर काही रिकामटेकडी म्हातारी उगाच सुटकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती. त्या वडाच्या पाराजवळच पारगावचं छोटंसं सरकारी कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या दरवाजावर तशी पाटीसुद्धा लटकत होती. जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात दिलीप ढापणे हा सरकारी खात्यातील माणूस गावातील 2-3 ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसली तरी चर्चा करत बसलेला होता. पावसापाण्याचे दिवस होते आणि या वर्षी पाऊस जरा जास्तीचाच झालेला होता. वादळ वाऱ्यासोबत पावसाने गेल्या आठवड्यात चांगलेच थैमान घातले होते. त्यामुळे गावातील घरांची छपरे उडून गेली होती. शेतात अतिरिक्त पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान झालेले होते. काही भागात जनावरांच्या गोठ्यांचे छप्पर खाली पडून काही गुरांना प्राणसुद्धा गमवावे लागले होते. सरकारने या गोष्टींची दखल घेऊन लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावागावात जी काही नुकसानी झालेली होती त्याची पाहणी करून सरकार दरबारी अहवाल सादर करायला सांगितलेले होते. त्यामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळणार होती. त्यामुळे शहरामधून इथे परगावात दिलीप ढापणे यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला यावं लागलं होतं. दिवसभर पाहणी करून संध्याकाळच्या सुमारास ढापणे गावातील सरकारी कार्यालयात पाहणीमध्ये आढळून आलेल्या गोष्टींचा मसुदा तयार करत बसलेले होते. त्यांच्या बाजूला गावातील मंडळी कोंढळा करून उभी होती. चला, या 2-3 गोष्टी व्यवस्थित लिहिल्या की अहवाल तयार होईल. वहीत नजर रोखत पेनाने काहीतरी लिहित ढापणे बोलले, "हा, ते होईलच हो साहेब, पण नुकसान भरपाई कवापातूर मिळन ते जरा सांगा की." बाजूला उभा असलेला ग्रामसेवक कसंबसं हसत ढापणेंना म्हणाला. त्याच्या या प्रश्नासरशी काहीशा तिखट आवाजात ढापणे म्हणाले, "सरकारी काम आहे दादा. आत्ताशी कुठे अहवाल बनवायला मजकूर लिहितोय मी. मोठ्या साहेबांकडे सुपूर्द होणार. त्यात अजून काही कमी जास्त असेल तर पाहिलं जाईल. मग सरकारकडे ती फाईल पाठवल्यावर सरकार जेव्हा यावर मदतीची रक्कम जाहीर करेल तेव्हाच काय ते कळेल." एवढं बोलून ढापणेंनी पेन खिशाला लावला. वही मिटवून त्यांच्या जवळील बॅगेत ठेवली. ढापणेंच्या या बोलण्यावर अजून एक दुसरा खेडूत जो बाजूला उभा होता तो म्हणाला, "कमी काय लिहू नका. बघा, त्या अवलाद जे असेल ते जास्तीचं लिहा." आणि असं म्हणून दात काढत फिफी करत हळू आवाजात हसू लागला. "ते आता आमचे मोठे साहेबच ठरवतील." असं म्हणत त्या माणसाकडे दुर्लक्ष करत ढापणे जागेवरून उठले. खिडकीतून बाहेर पाहत त्याने पावसाचा अंदाज घेतला. पावसाने जरा विश्रांती घेतली होती. त्यामुळे जास्त पाऊस वाढायच्या आत परत शहराकडे आपल्या घरी जावे असा विचार ढापणेंनी केला. कारण गावातील नदीला पाणी जास्त आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले की मग वाहने त्या धोकादायक स्थितीत पुलावरून जाऊ शकत नसत. ढापणेंना स्वतःचं वाहन सोबत आणलं नसल्याने गावातीलच टमटम किंवा अन्य वाहनांनी अंधार पडायच्या आत गाव सोडावं असा विचार ढापणेंनी केला. त्यामुळे पटापट सामान आवरून वही आणि काही कागदपत्रे पिशवीत ठेवून ती पिशवी खांद्याला अडकवून ढापणे जाण्यासाठी निघाले. सरकारी कार्यालयातून ढापणे बाहेर पडले तसं त्यांच्या मागे कार्यालयातील इतर ग्रामस्थसुद्धा त्यांच्या मागोमाग बाहेर आले. "बरं, चला, निघतो मी आता. अंधार पडायच्या आत घरी जावं लागेल. कारण उद्या परत शहरातील कार्यालयात जाऊन मसुदा सुपूर्द करावा लागणार आहे." खांद्यावरची पिशवी नीट करत आभाळाकडे टक लावून पाहत ढापणे म्हणाले, "अहो साहेब, आता अंधार पडन. रातच्याला इथंच राहा की. सकाळचा कोंबडा आरवायच्या वक्ताला लागोलग निघा. सरकारी बिल्डिंगमध्ये चांगल्या खोल्या आहेत. माणसं पण आहेत हाताशी." एक वृद्ध ग्रामस्थ कपाळावर आठ्या पाडत म्हणाला, "नाही नाही, नको. थांबता येणार नाही. आणि जरी थांबलो तरी उद्या सकाळी धावपळ होईल." ढापणे जरा पुढे जात म्हणाले, "खरं आहे साहेब तुमचं, पण पावसाने लय थैमान घातलं होतं आज. आणि गावच्या बाहेर जी नदी आहे तिच्या पुलावर पाणी आलं होतं सकाळी. तुम्ही आलात तेव्हा जास्त नव्हतं, पण आता जरा वाढलं असन. कशाला रिस्क घेता? आणि वाहन पुढे जाणार नाही." दुसरा एक ग्रामसेवक काळजीच्या सुरात म्हणाला. पण ढापणेंना थांबण्यात अजिबात रस नव्हता. गावातील लोकांमध्ये राहून त्यांची टकळी ऐकून घ्यायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. एकतर आधीच दिवसभराच्या कामाने त्यांना शीण आलेला होता. "हां साहेब, उद्या सकाळी पाणी कमी होईल तवा जावा." बाजूचा अजून एक ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या कानाला लागून काहीतरी पुटपुटला.
तसा त्या ग्रामसेवकाचा चेहरा हिरवागार पडला. त्याने बाजूच्या वृद्ध ग्रामस्थाला जवळ बोलावून कानात काहीतरी सांगितलं. तसं त्या वृद्ध ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ढापणेंना याच्या पुटपुटण्याकडे लक्ष नव्हतं. ते आपले समोर रस्त्याकडे पाहत उभे होते. साहेब, ऐका, जरा आजची रात्र थांबा. सकाळच्या पहिल्या वक्ताला मी स्वतः तुम्हाला शहरापत्र सोडाया येतो. जराशा खालच्या आवाजात चाचरत ग्रामसेवक बोला. नाही हो, मला निघावं लागेल, काहीशा त्रासिक सुरात ढापणे म्हणाले आणि पुढे चालू लागले. मागे उभ्या असलेल्या गावकऱ्यांमध्ये कुजबूज चालू झाली. ढापणे थांबायला तयार नव्हते. ते तसेच पुढे चालू लागले. मागे उभे असलेल्या गावकऱ्यांपैकी एकजण पळत ढापण्यांजवळ आला आणि त्यांना थांबून म्हणाला, साहेब, अहो, एक सांगायचं होतं. ढापण्यांच्या अगदी जवळ येतो गावकरी म्हणाला. तसं थोडंसं थांबून त्रासिक चेहरा करत ढापणे म्हणाले, बोला साहेब, जर पुलावर पाणी असेल आणि तुम्हाला पुढं जाता आलं नाही की सरळ मघारी वळा आणि गावात यावं आणि कुठं बी आसरा घेऊ नकासा साहेब. त्याच्या या वाक्यावर ढापणेंना जरासं विचित्र वाटलं की हे लोक आजची रात्र गावातच काढा असं का म्हणत असावेत. कदाचित नुकसान भरपाई जास्त मिळावी म्हणून रात्री कोंबडं मटण वगैरे खायला घालून लांगुल चालन करायचा विचार दिसतो यांचा. नक्कीच असंच असावं, नाहीतर कशाला कोणी राहायचा आग्रह करेल. बरं ठीक आहे, असं बोलून पिशवी सांभाळत ढापणे चालू लागले. काय डोक्याला ताप असतो अशा लोकांचा असं वाटून परत काहीतरी कारण काढून त्यांनी थांबू नये म्हणून ढापणे भराभर चालू लागले. रस्त्याच्या शेवटी वळणावर ढापणेंना सहजच मागे वळून पाहिलं तर ते 2-3 गावकरी गंभीर चेहऱ्याने ढापणेंकडे पाहत उभे होते. ढापणेंना जरासं आश्चर्य वाटलं, पण अंधार पडायला जरासाच अवधी असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. वेशीबाहेर पोचताच त्यांना सुदैवाने एक टमटम उभी असलेली दिसली. चला लवकर आत बसा, पुलावर पाणी वाढायच्या आत जायचं आहे, टमटमवाला ओरडत बोलला. त्याच्या बोलण्यासरशी बाजूला बसलेले 2-3 खेडूत आणि त्यांच्या बायका टमटममध्ये बसल्या. ढापणेसुद्धा सीटवर एका कोपऱ्यात बसले आणि टमटम चालू झाली. आजूबाजूला पाहत ढापणे बसलेले असताना त्यांना दिसलं बाहेर बहुतांश ठिकाणी पाणीच पाणी झालेलं होतं. लोकांचं चांगलंच नुकसान झालेलं दिसत होतं. तशी गावची लोकसंख्या पण जास्त नसल्याने नुकसान भरपाई लगेचच मिळेल असं वाटत नव्हतं. वेशीपासून टमटम आता बरीच दूर आलेली होती. काही वेळातच टमटम रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढीत नदीच्या पुलाजवळ आलेली होती. समोर पाहिलं तर अख्खा पूल पाण्याखाली गेलेला होता आणि नदीचा प्रवाह देखील जोरदार होता. कालच्या पावसाने नदी चांगलीच दुथडी भरून वाहत होती. टमटमवाल्याने गाडी जागीच थांबवली. च्या मायला, ज्याची भीती होती तेच झालं. बघा, समदा पूल पाण्याखाली गेला आहे, टमटमवाला चरफडत बोलला. टमटममधल्या प्रवाशाने सुद्धा कपाळावर हात मारून घेतला. चला आता टमटम पुढे जाणार नाही, सरळ गावाकडे जाऊयात आता, एवढं म्हणून टमटमवाल्याने टमटम मागे वळवली. अंधार चांगलाच पडू लागला होता. ढापणेंना कळेना की आता काय करावे. आता परत गावात जावं लागणार आणि त्या ग्रामस्थांची टकळी ऐकत बसावं लागेल, जे करण्याची ढापणेंना अजिबात इच्छा नव्हती. ते करण्यापेक्षा इथेच कुठेतरी रात्रीचा आसरा घ्यावा असं ढापणेंना वाटलं. टमटम वेशीजवळ पोचायच्या आत त्यांनी जरा दूरवरच टमटमवाल्याला टमटम उभी करायला सांगितली आणि ते खाली उतरले. ढापणेंना सोडून टमटम पुढे गावात निघून गेली. ढापणे एकटेच रस्त्यावर उभे होते. पुलावर पाणी असल्याने रस्त्यावर अन्य कोणतेही वाहन ये जा करताना दिसत नव्हते. खांद्यावरची पिशवी सावरत ढापणे एकटेच रस्त्यावरून चालले होते. आता अंधार देखील चांगलाच पडलेला होता. समोर एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला वळलेला ढापणेंना दिसला. तिथून पुढे गावात विरुद्ध दिशेला प्रवेश करता येईल आणि कोणाच्या तरी घरात आजची रात्र आसरा मिळेल या उद्देशाने ढापणेंनी कच्च्या रस्त्यावरून आपली पावले उचलायला सुरुवात केली. अंधार पडल्याने रातकिड्यांचा आवाज येत होता. 2 दिवस पाऊस पडल्याने गावात वीज देखील नव्हती, त्यामुळे काळोख अजूनच भयाण वाटत होता. आजूबाजूला झाडी होती, त्यातून किर्र असा आवाज येत होता. ढापणेंना खरं तर थोडी भीती वाटत होती, पण ती दूर करायला ते आपल्या कामाचा विचार करायला लागले. विचार करत रस्ता तुडवत ढापणे पुढे चाललेले होते. अजून कोणाचं घर दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज वाढलेला होता. थोडं पुढे गेल्यावर जराशा अंतरावर एक मिणमिणता प्रकाश दिसत होता. ढापणे त्या दिशेने गेले. कच्च्या रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झाडे होती. ढापणे जसजसे पुढे जाऊ लागले तसा तो प्रकाश त्यांना स्पष्ट दिसू लागला. कच्चा रस्ता सोडून जरा आतल्या बाजूला वळालं की एक घर दिसत होतं. ढापणे त्या दिशेला वळले. काही अंतर चालल्यावर ते त्या घराजवळ पोचले.
घराच्या आतून मेणबत्त्यांचा प्रकाश बाहेर येत होता आणि बाजूच्या खिडकीजवळ एक मोठी मशाल लावलेली दिसत होती, ज्यामुळे घराच्या आसपासचा परिसर न्याहाळता येत होता. आजूबाजूला आता चांगलाच काळोख पडलेला दिसत होता. ढापणे आता त्या घराजवळ आले. ते एक जवळपास मोडकळीला आलेलं घर होतं. जुन्या दगडांचं बांधलेलं ते घर होतं, पण तरी पडकं घर असल्याप्रमाणे ते वाटत होतं. कोण राहत असेल अशा घरात असं वाटून ढापणेंनी दार वाजवलं. आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. ढापणेंनी थोडा वेळ पाहून परत दारावर आवाज केला. कोणीही बाहेर आलं नाही. ढापणेंना जरा आश्चर्य वाटलं. जरा जोर लावून त्यांनी दार वाजवायचा प्रयत्न केला. तसं दार पुढे सरकलं, म्हणजे दार उघडंच होतं. तर स्वतःशीच पुटपुटत ढापणेंनी दार आत ढकलून घरात प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश करताच ढापणेंना मेणबत्त्यांचा प्रकाश पसरलेला दिसला आणि आजूबाजूला लाकडी खोकी आणि गवतांचे भारे पडलेले दिसत होते. ढापणे दरवाजाजवळच घुटमळले. आहे का कोणी आतमध्ये? चाचरट ढापणे बोलले. आतमध्ये खोली असलेली दिसत होती. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसत होतं. घरात एक विचित्र प्रकारचा दर्प येत होता. आजूबाजूला ढापणे निरीक्षण करत असतानाच ढापणेंसमोर अचानक वयोवृद्ध झालेली म्हातारी येऊन मख्ख चेहऱ्याने उभी राहिली. ती म्हातारी अशी अचानक येऊन थांबल्याने ढापणे दचकले. म्हातारी अशी अचानक कशी काय येऊन पुढ्यात उभी राहिली असं वाटून ढापण्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. आतल्या खोलीतून ती म्हातारी आली की अजून कुठून हे ढापण्यांना कळेना. डोक्यावरचे पांढरे केस, अंगात खेडवळ पद्धतीची साडी घालून शांत चेहऱ्याने म्हातारी ढापण्यांकडे पाहत होती. मी दिलीप ढापणे, सरकारी कामानिमित्त गावात पाहणीसाठी आलेलो. परतत असताना नदीच्या पुलावर पाणी साठल्याने माघारी जाता आलं नाही. आजची रात्र राहायला कुठे जागा मिळते का ते पाहत असताना इथे आलो. आजची रात्र जागा मिळेल का मला? एका दमात ढापण्याने आपल्याबद्दलची माहिती सांगून इथे येण्याचा हेतू सांगितला. एवढं सांगून पण ती म्हातारी काहीही बोलली नाही की तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही. अजून पण ती म्हातारी तशीच मख्खपणे ढापण्यांकडे पाहत उभी होती. ढापणेंना तशी भीती वाटली. ते अंग चोरून तसेच उभे राहिले. बसा तिथं. बाजूच्या मोडकळीला आलेल्या खुर्चीत बसण्याचा इशारा करत म्हातारी तशाच मक्क चेहऱ्याने आतमध्ये निघून गेली. ढापणेंना खरं तर यापेक्षा जास्त आदराची अपेक्षा होती, पण तसं काही झालेलं नव्हतं. बाजूच्या कळकट खुर्चीवर बसत ढापणेंनी आपली पिशवी बाजूला ठेवून दिली. बाहेर हलकासा पाऊस चालू झाल्यासारखं वाटत होतं. एकदम वीजसुद्धा कडाडून गेली. पूर्ण परिसर काळोखात बुडून गेलेला होता. बरं झालं हे घर सापडलं, नाही तर पुढे पावसात चांगलंच अडकलो असतो. पॅन्टवरची घाण हाताने साफ करत ढापणे मनातच म्हणाले. अजूनही त्यांच्या घरात कसला तरी विचित्र दर्प येत होता. पॅन्ट साफ करून ढापण्याने वर पाहिलं तर म्हातारी हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती. ढापणे दचकले. त्यांना वाटले ही म्हातारी असंच अनपेक्षितपणे समोर येऊन दचकावू लागली तर आपल्याला हृदयविकाराचा झटकाच येईल. म्हातारीच्या हातातील पाण्याचा ग्लास घेऊन ढापण्याने घटाघट पाणी प्यायले. तेवढ्यात आतल्या खोलीतून कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज झाला. कोणीतरी जोरजोरात खोकत होते. ढापण्याने जरा चमकून म्हातारीकडे पाहिले. आमचं मालक आहेत, आजारी असतात, म्हातारी गंभीर चेहरा करत म्हणाली. ढापण्याने काहीही विचारलं नाही, कारण ढापणेंना इतर कोणत्याही गोष्टीशी देणं घेणं नव्हतं. आजची रात्र काढायची होती एवढाच विचार त्यांनी केलेला होता. मी आजची रात्र थांबेन इथे, सकाळ झाली की लगेच जाईल, ढापणे कशाबशा आवाजात म्हणाले. त्यावर म्हातारीने नुसतंच ढापण्याकडे पाहत असं म्हटलं आणि ती आतमध्ये निघून गेली. आता इथे झोपायचं कुठे असा विचार करत असताना आतून म्हातारी एक चटई आणि गोधडी घेऊन आली. ढापण्यांच्या पुढ्यात ते टाकून आतमध्ये निघून गेली. ढापणे यावर काहीही बोलले नाहीत. बाजूला गावात गवताचे ओलसर भारे, अस्ताव्यस्त सामान, अशा घाणेरड्यात झोपायचं म्हणजे ढापण्यांना शिसारीच आली. आजची रात्र कशीबशी काढून इथे सकाळी लवकर सटकायचं असा विचार करत ढापणेने म्हातारीने आणलेली चटई खुर्चीच्या शेजारी पसरली. चटईवर अंग टाकून ढापणे शांतपणे पडले. बाहेर पूर्ण किर्र असा अंधार पडलेला होता. घुर्रसा घुबडाचा घुटकार तेवढा ऐकू येत होता. घरात आल्यापासून ढापणेंना एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. जणू काही अंग दोराने बांधल्यासारखं वाटत होतं. काही वेळ ते तसेच डोळे मिटून पडून विचार करू लागले. त्यांना झोप काही केल्या येईना. नाका तो विचित्र दर्प परत दरवळला आणि त्यांची तंद्री भंग पावली. कसला वास असावा हा ढापणेंना काही केला समजेना. ढापणेंना अचानक बाथरूमला जायची इच्छा झाली. पण आता इथे बाथरूम कुठे आहे हे म्हातारीला विचारायचं ते विसरूनच गेले होते.
रात्री असं बाथरूमला जायची ढापणेंना सवय असल्याने बाथरूम कुठे आहे हे म्हातारीला विचारावं या उद्देशाने ढापणे उठले. हळूच आवाजात त्याने म्हातारीला मावशी अहो ऐकता का अशी हाक मारली, पण कोणीही आलं नाही. परत एक दोनदा ढापणेने आवाज देऊन देखील कोणीही आलं नाही. तेव्हा म्हातारी कदाचित झोपली असेल असं वाटून आणि बाथरूमची सोय कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं असल्याने स्वतःच आतमध्ये जाऊन म्हातारीला विचारावं असं त्यांना वाटलं. ढापणे हळूच आतमध्ये खोलीत जायला लागले. पुढे काही अंतरावर एक छोटासा लाकडी दरवाजा होता. ढापणे हळुवारपणे त्या दरवाजाजवळ आले. दरवाजा हलकासा उघडाच होता. आतून परत एकदा तोच विचित्र दर्प ढापण्यांच्या नाकात शिरला. आतमध्ये कोणी असेल की नाही हे ढापण्यांना माहीत नव्हतं. एक अनामिक भीतीची शिरशिरी ढापण्यांच्या मनात उगाचच उठली. दरवाजाच्या जवळ जाऊन हळूच ढापणेंनी आतमध्ये पाहिलं. आतमध्ये खोलीत लाकडी फळ्या ठेवलेल्या होत्या. त्या फळ्यांवर काही काचेच्या बरण्या ठेवलेल्या होत्या आणि त्या पारदर्शक बरण्यांमध्ये कसला तरी द्रव पदार्थ ठेवलेला दिसला. आतमध्ये लावलेल्या काही मेणबत्त्यांमधून जेवढा प्रकाश येत होता त्यातून जेवढं पाहता येईल एवढंच ढापणे पाहत होते. बाजूलाच एक खाट ठेवलेली होती. त्या खाटेवर कोणीतरी झोपलेलं होतं. ढापणेंना फक्त त्या व्यक्तीचे पाय दिसत होते. मगाशी म्हातारीने सांगितल्याप्रमाणे तिचे मालक असावेत. कदाचित ढापणेंना वाटून गेलं, पण म्हातारी आतमध्ये आहे की नाही हे पाहण्याकरता ढापणेंनी अजून दार हळूच पुढे करून आतमध्ये डोकावत पाहिलं. तर समोर एका लाकडी टेबलाजवळ म्हातारी आपले पांढरे केस मोकळे सोडून हात बाजूला पसरून पाठमोरी उभी होती. कदाचित डोळे मिटून काहीतरी करत असावी. बाजूला एका चुलीवर एक छोटंसं भांडं ठेवलेलं आणि त्यामध्ये काहीतरी उकळत होतं. त्याचाच विचित्र दर्प सगळीकडे पसरलेला होता. त्या चुलीजवळच बाजूला काही मानवी हाडे पडलेली दिसत होती. ढापणेने हे सगळं पाहून एकदम आ वासला. हे नक्की काय चालू आहे हे त्यांना समजेना. अचानक त्यांची नजर म्हातारीच्या बाजूला असलेल्या एका मडक्यावर गेली आणि ते दृश्य पाहून त्यांना भीतीने आपली शुद्ध हरपते की काय असं वाटून गेलं. त्या उघड्या ठेवलेल्या मडक्यावर एक कोंबडी होती जिचं शीर कापलेलं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शीर कापलेलं असूनसुद्धा ती कोंबडी जिवंत होती आणि आपले पंख वर खाली हलवत उभी होती. मानेवरच्या तिच्या कापलेल्या भागातून रक्ताचे थेंब मडक्यावर पडत होते. हे दृश्य पाहून ढापणे जागीच गोठून गेले. एवढ्यात घर घर असा आवाज ढापणेंना आला. तो आवाज खाटेवरच्या माणसाचा होता. त्या माणसाच्या घशातून तो असा घरघर असा आवाज येत होता. आश्चर्य वाटून ढापणेने तिकडे पाहिलं तर तो माणूस डोळे सताड मोठे करून दरवाजाकडे पाहत होता. त्या माणसाला कदाचित जागचे हलता येत नसावे, पण त्याच्या कपाळावर एक काटकी धाग्याच्या सहाय्याने बांधलेली होती. त्या माणसाला कदाचित बोलताही येत नसावे. त्याच्या घशातून फक्त घरघर असा आवाज येत होता. त्या माणसाचा तो भयंकर चेहरा पाहून ढापणेंची बोबडीच वळली. आधी ती शीर नसलेली जिवंत कोंबडी आणि आता तो डोक्यावर काटकी बांधलेला डोळे मोठे करत बघत असलेला माणूस पाहून ढापणेंच्या अंगाला भयान कापरं भरलं. त्यांचा श्वास वेगाने वर खाली होऊ लागला. अंगात सगळं त्राण एकवटून ढापणेने तिथून काढता पाय घेतला. थरथरत्या अंगाने ढापणे बाहेरच्या खोलीत आले. त्यांची विचारशक्ती पूर्णपणे खुंटीत झालेली होती. आल्या आल्या त्यांनी चटईवर अंग टाकले. डोक्यावर पूर्णपणे गोधडी पांघरून ते धापापत्या उराने पडून राहिले. आपण आत्ता काय पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. म्हातारीचे ते केस सोडलेले रूप, मानवी हाडे आणि त्याहून कहर म्हणजे ती शीर कापलेली जिवंत कोंबडी. नक्की आपण काय पाहिलं ते सत्य की भ्रम त्यांनाच कळेना. आपण स्वप्नात तर नाही ना असं ढापणेंना वाटलं. म्हातारी नक्की काय करत होती? खाटेवरचा तो विचित्र माणूस नक्की कोण होता? त्यांची ही अवस्था कशामुळे झाली असेल? एक ना अनेक प्रश्न ढापणेंना पडत होते. या कुशीवरून त्या कुशीवर वळण्याचे सुद्धा धैर्य ढापणेंमध्ये नव्हते. या घरातून कुठेतरी पळून जावं असं ढापणेंना वाटलं, पण पळून जाणार कुठे? मध्यरात्र झालेली होती. अचानक बाहेर घुबडांचे घुतकार वाढले होते. बाहेरच्या झाडांवर वटवाघळांची फडफड होऊ लागली होती. अशामध्ये बाहेर पडून जायचं कुठे हे काही ढापणेंना कळेना. विचार करता करता ढापणेंना कधी झोप लागली हे कळलंच नाही. नंतर ढापणेंना अचानक जाग आली ती खिडकीच्या धडकन उघडण्यानेच. हवेच्या जोरदार तडाख्याने भिंतीवरील खिडकी उघडली होती आणि बाहेरचा थंडगार हवेचा झोत आतमध्ये शिरला होता. डोळे किलकिले करून ढापणे चटईवर उठून बसले. खिडकीतून थंडगार हवा आतमध्ये येत होती.
झोपेची झापड जाऊन ढापणे जरा भानावर आले आणि त्यांना मगाशी आतमधल्या खोलीत पाहिलेला प्रसंग आठवला आणि त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर अजूनही अंधार पडलेला होता. आतमध्ये म्हातारी अजून काय करत असेल या विचारांनीच ढापणेंना घाम फुटला. बाथरूमला जाण्यासाठी म्हणून ढापणे जागेवरून उठले आणि घराच्या बाहेर आले. बाहेर पूर्ण काळोख होता. अजूनही चांगलीच रात्र आहे अशी जाणीव ढापणेंना झाली होती. घराला थोडासा वळसा घालून ढापणे घराच्या मागच्या बाजूला आले. आजूबाजूला काही झाडे होती आणि पुढे झाडांच्या रांगाच रांगा होत्या. आसपास कुठेही वस्ती किंवा घर असल्याचं त्यांना दिसत नव्हतं आणि तसंही अंधार अजूनही चांगलाच पडलेला होता. बाथरूमला जाऊन आल्यावर ढापणे मागे वळणार इतक्यात त्यांना दूरवर झाडाच्या रांगेपुढे शेकोटीसारखं काहीतरी जळताना दिसत होतं. काय असावं बरं ते, असा विचार करत असतानाच ढापणेंची पावले त्यांच्या नकळतच पुढे जाऊ लागली. आसपास भयान शांतता होती. ढापणे हळुवारपणे त्या जळत्या शेकोटीकडे जाऊ लागले. ढापणेंच्या संवेदना संपूर्णपणे गलितगात्र झालेल्या होत्या. ते भारल्याप्रमाणे चालत शेकोटीकडे जाऊ लागले. झाडांच्या रांगा ओलांडून ते शेकोटीपासून काही अंतरावरच आले. जवळ येईल तसं शेकोटीची आग गडद दिसू लागली. तेथील जागाही मोकळी मैदानी होती. आसपास झाडे किंवा इतर गोष्टी नव्हत्या. एका झाडापाशी ते चालत चालत आले. तिथे आल्यावर त्या झाडाच्या झुकलेल्या फांदीचा फटका त्यांच्या तोंडावर बसला. अंधारात त्यांना फांदी दिसली नसल्याने ती फांदी त्यांच्या तोंडाला लागली होती. फांदी तोंडावर लागताच ढापणे भानातून वर आल्यासारखे करत आजूबाजूला पाहू लागले. प्रथम त्यांना समजलंच नाही की काय आलंय तोंडावर, पण नंतरच्या बाजूच्या झाडाची फांदी पाहून त्यांना जरासं हायसं वाटलं. ढापणे आता पुढे न जाता जागीच थांबून समोर शेकोटीकडे पाहू लागले. लहान आकाराची लाकडांची रास करून आग लावलेली होती आणि त्या आगीपुढे कोणीतरी बसलेलं त्यांना दिसत होतं. लांबून त्यांना फक्त शेकोटीच दिसत होती, पण जवळ आल्यावर त्यांना कोणीतरी शेकोटीपुढे बसलं असल्याचं दिसलं. ती व्यक्ती शेकोटीकडे पाहत बसलेली होती. तिच्या पुढे एक भांडं असल्याचं दिसत होतं. झाडाच्या मागे जात त्यांनी डोळे बारीक करून ते कोण बसलं आहे ते पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला. ढापणे ज्या घरात थांबले होते त्या घरातील म्हातारीच त्या शेकोटीपुढे बसल्याचं त्यांना दिसलं. तिने अंगामध्ये पायापर्यंत येणारा एक विचित्र झगा घातला असल्याने ढापणे आधी त्या म्हातारीला ओळखू शकले नाहीत. समोरच्या असलेल्या भांड्यातील कसला तरी पदार्थ आगीमध्ये टाकत आगीकडे काहीतरी पुटपुटत म्हातारी स्तब्धपणे बसलेली होती. बाजूच्या काही ठराविक अंतरावर सगळीकडे कसली तरी राख पडलेली दिसत होती. ढापणे डोळे फाडून त्या म्हातारीकडे पाहत होते. एवढ्या रात्री म्हातारी इथे काय करत आहे हे ढापणेंना समजेना. ढापणे झाडाच्या आधाराने उभे होते. वातावरण पूर्णपणे स्तब्ध होते. इतक्यात म्हातारीच्या बाजूने कसल्या तरी प्राण्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. ढापणेंनी झाडाला घट्ट पकडत फांदीच्या मागे आले आणि लपून पाहू लागले. परत एकदा गुरगुरण्याचा आवाज आला. तो आवाज नक्की कुत्रा किंवा कोल्हा नक्की कोणत्या प्राण्याचा होता समजत नव्हतं. ढापणे श्वास रोखून समोर पाहू लागले. म्हातारी आता आगीमध्ये पटापट भांड्यातून काहीतरी काढून टाकू लागली. गुरगुरण्याचा आवाज वाढत होता. म्हातारीच्या बाजूला झाडीतून कसला तरी खुसफुस झाली आणि एक मोठ्या आकाराचा प्राणी बाहेर आला. त्याचे तीक्ष्ण दात लांबून सुद्धा दिसत होते. आकाराने कुत्र्यापेक्षाही मोठा आणि रंगाने पूर्ण राखाडी होता तो. त्या प्राण्याचे कान उभे राहिलेले होते. गुरगुरत त्या प्राण्याने म्हातारीकडे पाहिले. म्हातारीने बाजूला ठेवलेला चाकू काढला आणि आपला डावा हात पुढे करून त्यावर तो चाकू फिरवला. रक्ताची धार म्हातारीच्या हातातून पडू लागली. पण म्हातारीच्या तोंडावरचे भाव काही बदलले नाहीत. उलट म्हातारीने रक्ताळलेला हात त्या प्राण्यापुढे धरला. हे दृश्य पाहून ढापणेंना मळमळल्यासारखे झाले आणि उलटी होईल असं वाटलं. म्हातारीच्या हातातून रक्ताची धार पाहून तो प्राणी गुरगुरत म्हातारीच्या हाताजवळ आला आणि त्या प्राण्याने तो हात तोंडात पकडला आणि तो प्राणी ते रक्त गुरगुरत पिऊ लागला. ढापणेंना आता पुढचे दृश्य पाहावेना. त्यांना खूप घाम फुटलेला होता आणि त्यांच्या शरीरात कंपने जाणवू लागलेली. ते हळूहळू मागे सरकू लागले. आपल्या उपस्थितीची जाणीव होऊ न देता त्यांना मागच्या मागे पळून जायचं होतं. मागे काही पावले टाकत असतानाच त्यांना तोल गेला आणि ते खाली पडले.
असं पडल्यामुळे आता त्या म्हातारीला आणि त्या विचित्र प्राण्याला आपली चाहूल लागली असेल असं वाटून झटक्यात उठत मागे वळूनही न पाहता जीव खाऊन ढापणे धावत सुटले. तसं त्या प्राण्याने मोठ्याने गुरगुरत आवाज केला. त्या प्राण्याने आपल्याला पाहिलं असून आता तो आपल्याच मागे येईल असं वाटल्याने ढापणे जीवाच्या आकांताने धावत सुटले. रात्रीच्या त्या भयान काळोखात ढापणे कोणत्या दिशेने पळत आहेत हे देखील त्यांना सुधरेना. मागे वळून तो प्राणी आपल्या मागावर आहे की नाही हे देखील त्यांना बघण्याची इच्छा नव्हती. ऊर फुटेपर्यंत ते पळतच राहिले. म्हातारीच्या त्या पडक्या घरापासून त्यांना शक्य तितक्या लांब पळायचं होतं, म्हणून ते वेगळ्याच दिशेने धावत होते. ढापण्यांचे पूर्ण अंग घामाने डबडबले होते. धावत धावत ते एका दगडी घरापाशी येऊन पोचले. धापा टाकत मान खाली घालून त्यांनी जरा दम खाल्ला. ते खूप लांब पळत आले होते असं त्यांना वाटलं. जरा दम खाऊन झाल्यावर त्यांनी मग समोरच्या घराकडे नजर वळवली आणि समोर पाहून ते अवाकच झाले, कारण ते लांब जायचं सोडून त्याच म्हातारीच्या पडक्या घरासमोर उभे होते. लगेच मागे जात त्यांनी परत त्या घरापासून लांब जात दूर धावायला सुरुवात केली. अंधाऱ्या मार्गातून कसंबसं वाट काढत ढापणे पळत होते. काही वेळ धावल्यानंतर त्यांना मिणमिणत्या प्रकाशातील एक घर दिसू लागले. ते अजून वेगाने धावत त्या घराजवळ गेले आणि त्यांनी त्या घराकडे पाहिलं तर त्यांना हादराच बसला, कारण ते परत एकदा त्या म्हातारीच्या पडक्या घरापाशीच येऊन पोहोचले होते. ढापण्यांची मती कुंठित होऊन ते वेड्यासारखे घराकडे पाहत बडबडू लागले. असं का होतंय त्यांना कळेना. आपल्याला या गलिच्छ घरापासून दूर का जाता येत नाहीये? पण तरीही थकलेल्या अवस्थेत ते तसेच घरामधून पळू लागले. हळूहळू धावत ढापणे बडबड करत पळत होते. काही अंतर धावून झाल्यावर पुन्हा ढापणेंना एक घर दिसलं. जवळ जाऊन पाहताच परत तेच म्हातारीचं पडकं घर. ढापणेंना आता वेड लागायची पाळी आलेली होती. हे काय होतंय त्यांना समजतच नव्हतं. ढापणे अतिशय थकून गेलेले होते. अंगात त्राण उरलेला नव्हता. तरीही न थांबता ते धावतच राहिले. कितीतरी वेळ ढापणे धावत होते आणि कितीतरी वेळा ढापणेंना त्यांचं पडकं घरापुढून जावं लागत होतं. नंतर धावता धावता ढापण्यांची शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले. कोंबडा आरवला आणि त्याने पहाट झाल्याची जाणीव गावाला करून दिली. ढापणे अचानक जागे होऊन जमिनीवर उठून बसले. रस्त्यावर माणसांची लगबग चालू होती. सकाळ झाल्याने ढापणेंना जरा हायसं वाटलं. थोडं अंतर ते पुढे चालून गेले. पुढे माणसांची खूप मोठी गर्दी जमलेली होती. काय झालं हे कळत नव्हतं. बाजूने एक माणूस चाललेला होता. त्या माणसाला ढापणेंनी हटकलं आणि पुढे काय चाललंय हे विचारलं. पण त्या माणसाने ढापण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि काहीही न पाहताच तो पुढे निघून गेला. ढापणेंनी मग स्वतः जवळ जाऊन पाहिलं तर एक माणूस जमिनीवर उताना पडलेला होता. लोक त्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करत होते. ढापण्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या जमिनीवर पडलेल्या माणसाच्या अंगावर ढापण्यांनी घातलेलेच कपडे दिसत होते. ढापणेंना आश्चर्य वाटलं. जरा जवळ जाऊन पाहताच ढापणेंना धक्काच बसला, कारण तो जमिनीवर पडलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः ढापणेच होते. गावातील लोकांनी ढापणेंच्या देहाला उचलून बाजूला नेलं. आपल्यासारखाच दिसणारा हा माणूस कोण आहे हे ढापणेंना कळत नव्हतं. अरे हे काय करताय, मी इथे आहे असं बोलून ढापणेंनी गर्दीचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्या गर्दीमधील कोणीही ढापणेंचा आवाज ऐकू शकत नव्हतं. कोणालाही त्यांचा आवाज ऐकू कसा येत नाही हे पाहून ढापणेंना आश्चर्य वाटलं. खूप आवाज देऊनही कोणीही पाहत नव्हतं. हताश झालेले ढापणेंना काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात ढापण्यांची नजर रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला गेली. तिथे एक मोठ्या दगडावर पडक्या घरातील म्हातारी काल रात्री घातलेला लांब झगा घालून बसलेली होती आणि तिच्या डावीकडे पडक्या घरातील तो खोकणारा माणूस डोळे मोठे करून आपल्या चवड्यावर बसलेला होता. त्याच्या कपाळावर अजूनही तशीच एक काटकी धाग्याने बांधलेली दिसत होती. त्यांना पाहताच ढापणे स्तब्धच झाले. तिकडे गावकऱ्यांची गर्दी ढापणेंचा देह घेऊन पुढे निघून गेली आणि इकडे ती म्हातारी ढापण्यांकडे पाहत आपले पिवळे दात विचकत हसू लागली आणि हातानेच आपल्या बाजूच्या असलेल्या दगडावर बसायला सांगत ढापणेंना इशारा करत बोलावू लागली. ढापणेंनी ते पाहून डोक्याला हात लावत मटकन खाली बसले.